नमस्कार मित्रांनो, अप्पी आमची करेक्टर या मालिकेच्या 3 ऑगस्टच्या भागात आज आपण पाहणार आहोत. अप्पी बेडरूम मध्ये येते आणि अर्जुनला म्हणत असते, अर्जुन आता जे बाहेर काही झालं ते. अर्जुन म्हणतो, सोड ना अप्पे, ते उगाच आपल्या डोक्याला ताप होईल, जाऊ दे. अप्पी म्हणते, अर्जुन तुझं हे काय चाललंय, तू काय काय करायला लागलायस. अर्जुन म्हणतो, तुला एक सांगायचं राहिलं, तुझ्या मागे एक मोठं झुरळ आहे. अप्पी जाते ना अर्जुनला मिठी मारते. अर्जुन म्हणतो, ओके मिस्टर झुरे, तुमचं काम झाले, गो नाव. अप्पी म्हणते, म्हणजे तू मुद्दाम केलंस. अप्पी म्हणते, तुझं काय चाललंय हे. अर्जुन म्हणतो, अप्पे तुला आता पहिल्यापासूनच एक सिक्रेट सांगतो, आमच्यात झाली डील. मिस्टर झुरे यांना बघून तू कशी माझ्या मिठीत येतीस, तसंच मला बघून मिसेस झुरे त्याच्या मिठीत जातात, डील. अप्पी म्हणते, अर्जुन तू माझ्यासाठी काय काय करणार आहेस, आता बास की. तू सकाळी डबा देतोस, मी ऑफिसला गेले की मला मदत व्हावी म्हणून असं घर आवरत बसतोस. अरे मी अजून काम करू शकते. अर्जुन म्हणतो, काम करतेसच की तू, तुझं ऑफिसला जाणं चालू आहे, दौरे चालू आहेत, आणि अप्पे मला वाटतंय मनापासून म्हणून मी हे करतोय. चुकतंय का मग माझं काही. अप्पी म्हणते, चुकत तर काहीच नाही, लोक काय म्हणतील. अर्जुन म्हणतो, लोक काय म्हणतील, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. अप्पे मला लोकांची गंमत वाटते माहित आहे का. एवढ्या दिवस मी लाच घेत होतो, भ्रष्टाचार करत होतो, लोकांना ते चालत होतं, काही कंप्लेंट नव्हती. मी माझ्या कर्तबगार बायकोसाठी आता माझं घर सांभाळतोय, त्यात त्यांना अडचण आहे. अप्पी म्हणते, भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांची लोकांना सवय झाली. अर्जुन म्हणतो, पण बायकोसाठी राबणारी नाही. अप्पी मनातच म्हणते, असं वागलास की वाटतंय तू जाऊच नाही तुरुंगात. काय करेन मी तुरुंगात गेल्यावर तू. अप्पी विचार करत असते. अर्जुन म्हणतो, अगं कुठं हरवलीस. इकडे मणी म्हणत असते, काय करायचं बया, इतक्या रात्रीचा यो बंट्या एकटाच गेलाय, तेवढाच संकल्प येतो. मणी म्हणते, सांग लवकर मला, तो सुजा घावला का. संकल्प म्हणते, हो आई, किती घाई तुला, तिथं पोरग पावसात भिजले त्याचं काय नाही तुला. सुजा घावला का म्हणून विचारती. नाही घावला, कुठं गायब झाला कुणास ठाऊक. मणी म्हणते, असा कसा गायब झाला रे, गाडी होती ना, मग गाडी कशी गायब झाली, त्यात तो कुठं गायब झाला कळलंच नाही मला. सुजा म्हणतो, काहीतरी लय मोठा झोलाय बा आई, लई घाई घाई गेलता तो. मनी म्हणते, अरे बंट्या, मला तर वाटतंय नक्की त्या सुजानं दुसरे कुठं तरी घर केलेलं असणार आहे. संकल्प म्हणतो, म्हणजे बाईचा मॅटर. मनी म्हणते, मग काय तर. अरे मला तू सांग, भर दिवसा यो सुजा कुठल्या जनतेचं काम करायचं जात नाही, मग एवढ्या रात्रीची कुठल्या जनतेची कामं करतोय तू. संकल्प म्हणतो, आई असं जर असेल तर त्या सुजाचं लपडं अख्ख्या जगासमोर आणतो का नाही बघ. मनी म्हणते, लेकरा जरा कळ काढ, आपल्याला त्या कदमांच्याकडून सगळं हिसकावून घ्यायचंय, घरात सकट सगळं. संकल्प म्हणतो, हाई आता सुटला तो सुजा, सुटू दे, पुढच्या टायमिंगला नाही निसटणार. अप्पी म्हणते, पिऊताई अगं योजनेचं सगळं काम होत आले, आता योजना लवकरात लवकर सुरू होईल बघ, आतापर्यंतची सगळ्यात मोठी योजना असणार आहे बघ माझी. पिऊ म्हणते, कसलं भारी अप्पे, खूप मस्त काम करते, अशीच करत राहा. अप्पी म्हणते, एवढं सगळं करून माझ्या एक लक्षात आले, कलेक्टर होताना एवढा का अभ्यास करायचा हे कळलं आता. पिऊ म्हणते, खरं आहे, तुमचा एक निर्णय किती जणांचं तरी आयुष्य बदलू शकतो. पिऊ डबा ठेवायला जाते, तिचा हात मुरगळलेला असतो, तिच्या हाताला क्रॅम्प गेलेला असतो. अप्पी म्हणते, असा कसा मुरगळलाय, काय झालंय का तुला. पिऊ म्हणते, नाही काय झालेलं. काय काय करायचं झालंय ग. अप्पी म्हणते, पिऊ थांब, काय झालंय, तू विषय का बदलतेस, भाऊजींनी काय केले का तुला. पिऊ म्हणते, अप्पे मला नाही बोलायचं या विषयावर. अप्पी म्हणते, पिऊताई असं का करतेस तू, तू सांग ना काय झालंय, भाऊजीने हात उचलला का तुझ्यावर, तू गप्प का बसतेस. पिऊ म्हणते, अप्पे गप्प बसू नाही तर काय करू म्हणणं आहे तुझं. अप्पी म्हणते, अगं जा विचार त्यांना, सगळ्यांच्या समोर विचार हवं तर. पिऊ म्हणते, तेच नको आहे मला. अप्पी म्हणते, म्हणजे तुला मुकाट्यानं सहन करायचंय सगळं. पिऊ म्हणते, मी जा विचारायला गेलं तर घरात दंगा होईल, दुसरं काहीच होणार नाही. अप्पी म्हणते, मग काय करणार आहेस पिऊताई. पिऊ म्हणते, मला पण आता काहीच माहित नाहीये, पण लवकरच लवकर मार्ग निघेल यातून, त्याचं हे वागणं आजचं नाहीये, सतत हाडतूड करणं, घालून पाडून बोलणं. मला असं वाटेल मी आणि आरू घरी आल्यानंतर यात काहीतरी बदल होईल, पण नाही. अप्पी म्हणते, पिऊताई शांततेत विचार कर या सगळ्याचा. पिऊ म्हणते, यावर एकच उपाय आहे, एक घाव दोन तुकडे. अप्पी म्हणते, पिऊताई काय. पिऊ म्हणते, तू कशी काय इकडे, अर्जुन भाईजी पाहिजेत या वेळेला इकडे टेस्ट करायला. अप्पी म्हणते, हो माग काहीतरी काम करतोय. आत्या म्हणत असतात, पोरीनो झालं का ग.
अर्जुन आजचं टेस्टिंग झालं का? अर्जुन म्हणतो परफेक्ट एकदम. आप्पी म्हणते अर्जुन आता बास कर की टेस्टिंग वगैरे. अर्जुन म्हणतो असं कसं? कदम विचारता वहिनींना दिला का नाश्ता? आत्या म्हणतात वहिनींना जरा म्हणाव बाहेर येऊन बसत जा. बाहेर आले की त्यांना जरा बरं वाटेल. आप्पी म्हणते मला काय वाटतं आपण आईंना जरा त्यांचा वेळ देऊया. तेवढ्यात दिप्या येतो. येऊ का? सुषमा येते. आप्पी म्हणते मम्मी. कदम म्हणतात अरे वा आज काय तर खास आहे वाटतं. सुषमा म्हणते अहो लेक माझी गरोदर आहे म्हटलं सगळं खासच असणार आहे. दिप्या म्हणतो दिदे तू काय बाळपणाला घरी आली नाहीस म्हणून आम्ही चालो. आत्या म्हणतात काय रे दिप्या पिशवीत काय आणलंयस? दिप्या म्हणतो फरसाण आणलाय, शंकरपाय आणले, चकले आणले, लय काय काय आणले अजून. कदम म्हणतात आज काय खरं नाही बघा. पिऊ म्हणते नुसते लाड चाललेत आप्पीचे. दिप्या म्हणतो दीदीला डोळायला लागलेत. पण मम्मी मी तुला काय म्हटलेलं दाजी असल्या आपल्याला काळजी करायची गरजच नाहीये. आप्पी म्हणते दिप्या गप्प बस. पण मम्मी मला लय भारी वाटलं बघ तू एवढं सगळं घेऊन आलीस. दिप्या म्हणतो नुसतं भारी वाटलं म्हणून नको डायरेक्ट खायला सुरुवात कर. आत्या म्हणतात असं डायरेक्टली लगेच आपणाला खाता येणार नाही. कदम पण म्हणतात नाही खाता येणार. पिओ आणि रुपाली पण म्हणतात बरोबर आहे. सुषमा म्हणते अहो पण काय झालं काय? आत्या म्हणतात काय नाही झालं पण सगळ्यात आधी ज्या काही वस्तू अपर्णा खाणार असते त्याचं टेस्टिंग आधी अर्जुन करतो मग अपर्णा खाते. अर्जुन म्हणतो हे आणलेलं काय टेस्ट केलंच पाहिजे असं काही नाहीये. रुपाली म्हणते का बरं भाऊजी आम्ही रोज केलेलं टेस्ट करताच की तुम्ही. अर्जुन म्हणतो अहो हे तिच्या आईनं बनवलंय मग टेस्ट करायची एवढी काही गरज नाही. दोघी बी पदर खोचतात आणि म्हणतात हो का? अर्जुन म्हणतो मी बी घाबरलोय सिरियसली घेऊ नका. दिप्या म्हणतो दिदे लगेच खायला सुरुवात कर बाळाला बी कळू दे की आजीच्या हातची चव. आप्पी म्हणते दिप्या बाळाला आत्ता नसतं कळत तुला तर अजून कळत नाही. दिप्या म्हणतो काय राव चेष्टा करताय माझी. मी आता मामा होणार आहे म्हणून गप्प बसतोय बर का. मी आता काय बारका नाही राहिलेलो मोठा झालोय. त्या दिवशी सुनंदाकानी माझ्या लग्नाचा विषय काढलेला. मम्मी सांग की त्यांना. आप्पी म्हणते मम्मी. सुषमा म्हणते सांगते की सांगते. त्यावर खाल्लेला बापूंचा तडाखा पण सांगते. रुपाली आप्पीला फराळाचं आणून देते. आप्पी खाते आणि म्हणते मम्मी सगळंच लय भारी झालंय बघ. आत्या म्हणतात आजी होणाऱ्या बातमीनंच एवढं सगळं चालू आहे. आजी झाल्यावर काय होईल तुमचं? सुषमा म्हणते काय काय सांगू तुम्हाला काय करून काय नको झालंय बघा मला. आप्पी ऑफिसला येते आणि कामाला सुरुवात करते. आप्पी म्हणते नेट कनेक्ट का होत नाही आता? गायतोंडे म्हणतात मॅडम पावसामुळे प्रॉब्लेम होतोय आपल्या ऑफिसच्या वायफायचा. आप्पी म्हणते मीटिंग मध्ये काय गडबड झाली तर? गायतोंडे म्हणतात हॉटस्पॉट देऊ का? आप्पीला जुना क्षण आठवतो. आप्पी एकटीच हसत असते. गायतोंडे म्हणतात काय झालं मॅडम? आप्पी म्हणते पासवर्ड सांगा. गायतोंडे म्हणतात गायतोंडे 1 2 3. आप्पी हसू लागते. गायतोंडे म्हणतात काय झालं मॅडम? आप्पी म्हणते अहो गायतोंडे पासवर्ड जरा हटके पाहिजे. आप्पी वरिष्ठांना कॉल करते व्हिडिओ कॉल. आप्पी सांगते आपल्या प्रोजेक्ट मध्ये मला आणखीन एक ऍड करायचंय महिलांसाठी सकस आहार. वरिष्ठ म्हणतात नाही. आप्पी म्हणते सर अहो माझं ऐकून तरी घ्या. वरिष्ठ म्हणतात अपर्णाजी आपल्याकडे बजेट नाहीये सरकारी पैसे मी एकाच प्रोजेक्टवर नाही खर्च करू शकत. आप्पी म्हणते बजेट न वाढवता काय काय खर्च करू शकतो याचा जरा विचार करूया. वरिष्ठ म्हणतात अपर्णाजी मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो गरोदर महिला एवढी एकच योजना आपल्यासाठी महत्वाची नाहीये त्यामुळे यापुढे मी यावर मीटिंग करणार नाहीये. कुठल्याही परिस्थितीत बजेट वाढवून मिळणार नाहीये. उत्तर मिळालं तर फोन करा. आप्पी म्हणते हो सर. गायतोंडे म्हणतात मी हेच म्हणत होतो मॅडम. आप्पी म्हणते गायतोंडे काही जरी झालं तरी सकस आहार समाविष्ट झालाच पाहिजे मग वाटेल ते करू. गायतोंडे म्हणतात हो मॅडम मीही विचार करून बघतो. इकडे अर्जुनने छकुलीला भेटायला बोलवलं असतं. छकुली म्हणते काय झालं दाजी मी आज गावच्या दौऱ्यावर होते ना. अर्जुन म्हणतो अगं छकुली लय महत्वाचं काम होतं. छकुली म्हणते काय झालं? आप्पीची नीट काळजी घेतोयस नव्हता? अर्जुन म्हणतो काळजी एकदम मस्त घेतोय. छकुली म्हणते काय लागलं तर सांग मला. अर्जुन म्हणतो त्यासाठीच बोलवलं छकुली बस इथं. अर्जुन म्हणतो आप्पी दिला खायला काय आवडतं ग? छकुली म्हणते ते तुलाच माहिती. अर्जुन म्हणतो ते मला सगळं बाकीचं माहित आहे पण आज तिला काय खावं वाटतं हेच कळणार आले. छकुली म्हणते शंशा तू कधी कधी ढासल्यासारखं वागतोस सरळ विचारून टाकायचं. अर्जुन म्हणते कसं ग? छकुली म्हणते फोन दे. छकुली आप्पीला फोन लावते. छकुली म्हणते तुमच्यासाठी नवीन आचारी आलाय. अर्जुन म्हणतो मी नवीन शेफ बोलतोय. शेफ शंशा. आप्पी म्हणते बोला शेफ.
अर्जुन म्हणतो तुमच्यासाठी नवीन डिश बनवायची होती. काय बनवू दे? आप्पी म्हणते आंबट, गोड. अर्जुन सगळं लिहून घेत असतो. तिखट असं काहीतरी बनवा जे खाल्ल्यानंतर आहा असं वाटलं. म्हणते करून टाका, ठेवते मी फोन. अर्जुन म्हणतो छकुले पहिल्यापेक्षा अवघड करून ठेवलंस तू हे. अर्जुन म्हणतो आंबट, गोड, तिखट आणि खाल्ल्यावर आहा झालं पाहिजे. आता काय करू? पण शोधलं तर पाहिजे. छकुली म्हणते शहंशाह हे तूच करू शकतोस. अर्जुन आणि छकुली दुकानात येतात. दुकानदार विचारतो काय पाहिजे? छकुली म्हणते आंबट, गोड, तिखट आणि खाल्ल्यानंतर आहा झालं पाहिजे असं. अर्जुन म्हणतो थांब थांब मी सांगतो. दादा एक मला सांगा, बुंदी आहे का? ती द्या पावशर. अर्जुन सगळं सामान घेतो. छकुले म्हणते आई शपथ एवढं पण काय करायचंय दाजी? अर्जुन म्हणतो छकुले माझ्या डोक्यात हाय काय करायचं ते. संकल्प येतो आणि म्हणतो आता सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम स्वयंपाक करणार वाटतं. काय अर्जा? सॉरी सस्पेंडेड अर्जुन विनायक कदम. छकुली म्हणते बंट्या फंट्या. अर्जुन म्हणतो ए छकुली असं नाही बोलायचं बा, मोठे आहेत ना ते आपल्यापेक्षा. संकल्प म्हणतो अर्जा लका काय अवस्था झाली तुझी? त्या आप्पीनं पाक तुझा घर कोंबडा करून टाकलाय. आता स्वयंपाकावर आलाय. उद्या काय साडी नेसून फिरणार का काय? छकुली म्हणते दाजी तुम्ही का ग बसताय? संकल्प म्हणतो अगं छकुले तुझ्या दाजी काय बोलणार आता? त्याला बोलायला काय तर पाहिजे ना. अर्जुन म्हणतो छकुले आपण बोलून पुढच्याला कळणारच नसेल तर काय बोलायचं आपण? संकल्प म्हणतो चल रे बोलायला काय नाही ते सांग की. अर्जुन म्हणतो हो बंट्या, एखाद्या जीवापाड प्रेम करणं हे काय असतं हे तुला कधीच नाही कळणार. जे माझ्या आप्पीवर आहे माझं, हे असलं काहीतरी करून समोरच्या डोळ्यात दिसणारा जो आनंद आहे हे तुला कधीच नाही कळणार. सगळ्यात महत्वाचं बाप होणं ही काय फिलिंग असते हे तुला कधीच नाही कळणार. बंट्या खरं सांगू का, मला आधी तुझा लय राग याचा बघ, पण आता किव वाटते. असं किती दिवस लोकांच्या माग माग फिरणार आहेस? सांग ना. कामधंदा बघ, नोकरी बघ, लग्न कर. संकल्प म्हणतो काय करू लग्न करून? अशी घरगड्याची कामं करत बसू? अर्जुन म्हणतो तुला छकुली म्हणत होतो का नाही एखाद्या माणसाला सांगून कळत नाही ते असं बघ. छकुली म्हणते आपली दे लय बरं केलं, यांच्याशी लग्न नाही केलं ती. संकल्प म्हणतो अगं तुझ्या मी. अर्जुन म्हणतो ए बंट्या लई चांगल्या शब्दात समजावून सांगितले, वेगळ्या शब्दात सांगितलं तर सहन नाही होणार. स्पेंडेड अर्जुन, वर्षा, विनायक कदम आहे. आता जर मला कोण विचारणार बी नाही का मारलं, किती मारलं, कुठं मारलं, कशासाठी मारलं? छकुले चल आपल्याला खाऊ बनवायचंय. संकल्प म्हणतो लय ट्यू करतेस ना, कर. तुझ्यावर अशी वेळ आणते की ती आपली तुझं तोंड बी बघणार नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. असेच सिरियलचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.